लोकसभेचा माढा मतदारसंघ हा सोलापूर, सातारा, बारामती आणि सांगली ह्या जिल्ह्यांच्या मधोमध येतो. त्यामुळं माढा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल ह्या 4 जिल्ह्यांवर प्रभाव टाकतो हे मात्र नक्की. ह्या लोकसभेच्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे विधानसभेचे मतदारसंघही येतात. सोबतच सातारा जिल्ह्यातील फलटण आणि मान मतदारसंघ येतो. त्यामुळेच कोणत्याही पक्षाला माढा मतदारसंघ हा खूप महत्त्वाचा असतो. माढ्यात 2009 साली माळशिरस आणि फलटण ह्या विधानसभेच्या जागा राखीव करण्यात आल्या. त्यामुळे माढ्यातील राजकारणाचा एक वेगळाच खेळ चालू झाला. 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार माढ्यातून थांबून खासदार झाले. पण विधानसभेची जागा राखीव झाल्यामुळं त्या भागातील बाहुबली नेता विजयसिंह मोहिते पाटील पंढरपूरमधून विधानसभेला थांबले. परंतु पंढरपूरच्या भारत भालकेंच्या स्थानिक प्रस्तावामुळे ते पंढरपुरातून पडले आणि तेव्हापासून मोहिते पाटलांच्या एकाधिकारशाहीला धक्का लागला. पंढरपूरचे भालके, माढ्याचे बबन शिंदे, करमाळ्याचे संजय शिंदे यांचं प्रस्थ माढ्यात वाढू लागलं. असंही ह्या सगळ्यांच्या पाठीमागे अजितदादांची मोहिते पाटलांवरील नाराजी हा एक वेगळाच मुद्दा आहे. याच नाराजीचं रूपांतर पक्षांतर्गत स्पर्धेत झालं, ज्यात मोहिते पाटील मागे पडले. पण याच सुमारास अजितदादांनी शिंदेबंधू, भालके, परिचारक आणि जानकर या नेत्यांची फिल्डिंग मोहिते पाटलांच्या विरोधात उभी केली. एकतर माळशिरस विधानसभा राखीव झाल्यामुळं आणि मोहिते पाटलांचं वजन कमी करण्याच्या या दादांच्या खेळीमुळं मोहिते पाटील पुरते थकले. पण 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांना सोबत घेऊन मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीकडूनच तिकीट घेऊन माढा मतदारसंघात पुन्हा एकदा आपला दरारा बसवला. पण म्हणतात ना, एक खेळ झाला की दुसरा हा येतोच. तेच परत एकदा 2019च्या निवडणुकीत माढ्यात पाहायला मिळालं. 2009 पासून माळशिरसची विधानसभेची जागा हनुमंत डोळस लढवित होते आणि मोहिते पाटलांमुळे जिंकूनही येत होते. परंतु 2019च्या निवडणुकीच्या वेळी मात्र भाजपच्या केंद्रीय कारवाईला घाबरून मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील जवळपास सगळ्याच जागांवर भाजपचा प्रभाव दिसून आला. ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी या भागात लक्ष घालायला चालू केलं, तेव्हा त्यांना शरद पवारांच्या प्रत्येक क्षेत्रातील माणसं जोडण्याच्या राजकारणाचा प्रत्यय आला आणि हेच काम फडणवीसांनी चालू केलं. माढा मतदारसंघात जे नेते पवारांच्या सोबत होते त्या प्रत्येक नेत्याला फोडण्याचा किंवा विकत घेण्याचा सपाटाच भाजपने लावला. त्यामुळं जिथे मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं तिथं फडणवीसांचं नाव येऊ लागलं. त्याचाच परिणाम म्हणून फडणवीसांनी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना माढा मतदारसंघात नियुक्त करायला चालू केलं. त्यामुळेच तर 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोहिते पाटलांचं नाव न येता रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं नाव आलं आणि हीच गोष्ट विधानसभेच्या जागेबाबतीत पण झाली. त्यातलंच एक नाव म्हणजे राम सातपुते, जे माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत. त्यांना थेट बीडमधून आयात करून आमदार केलं गेलं होतं. हनुमंत डोळस हे मोहिते पाटलांचे समर्थक. ते जोपर्यंत आमदार होते तोपर्यंत मोहिते पाटलांचं वर्चस्व होतं. पण सातपुते साहेबांनी प्रत्येक कामाचं क्रेडिट घेण्याच्या खेळात मोहिते पाटलांना मागे सोडलं आणि त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावला. अशा पद्धतीनं मोहिते पाटलांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या परीनं वापरून घेतलं किंवा पूर्णतः शमविलं. जसं की आपण पाहिलं, 2019च्या निवडणुकीच्या वेळी भाजपनं पवारांच्या मर्जीतल्या नेत्यांना भाजपच्या गळी उतरवण्याचा सपाटाच लावला होता. पण ह्याच वेळेला एक व्यक्तिमत्व पवारांच्या बाजूनं बॅटिंग करताना पाहायला मिळालं, जेव्हा की सगळे आडोसा घेत होते. त्यांचं नाव होतं अभिजित पाटील. कर्जात चालत असलेल्या विठ्ठल कारखान्याला स्वतःच्या हिमतीनं जिंकून फायद्यात आणण्याची किमया अभिजित पाटलांनी केली खरी, पण अभिजित पाटील हे राष्ट्रवादीचे समर्थक आहेत. त्यामुळं भाजपची त्यांच्यावर खास भक्ती आहे आणि त्यामुळेच अगदी निवडणुकीच्या अगोदरच त्यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई ते तिथं पोचण्याच्या अगोदरच पूर्ण करण्यात आली होती. आणि जप्तीच्या कारवाईमुळे आता अभिजित पाटील ही बहुतेक भाजपच्या वाटेवर आहेत असं म्हणायला सध्या तरी वाव आहे. तरी आपण पाहूच नेमकं ह्या कहाणीत होतं तरी काय, कारण अजून लोकसभेचा निकाल येणं बाकी आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.